फ्रान्स, अमेरिका, जपान हे जे देश आहेत हे सगळे देश श्रीमंत देश आपण म्हणतो. आणि हे सगळे त्याच्यात जपान सोडला तर बाकी श्रीमंत देश सगळे हे युरोप खंडामध्ये आहेत. जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड या सगळ्या देशांनी नंतर आशिया खंडावरती राज्य केलेलं आहे. भारतावर आपल्याला माहिती आहे 1947 पर्यंत राज्य होते इंग्लंडचं. म्हणजे काही ठिकाणी इंग्लंड, काही ठिकाणी अमेरिका, काही ठिकाणी फ्रान्स, असं ते काही ठिकाणी गोवा, गोव्यामध्ये पोर्तुगीजाचं राज्य होतं, पोर्तुगीजाचं राज्य. तर या सगळ्यांनी समुद्रमार्गी येऊन त्या ठिकाणी या आशिया खंडातील देशावर काय केलं, पुन्हा राज्य केलं. आणि जसं भारतामध्ये त्यांनी व्यापाराची सक्ती केली, कापूसच लावला पाहिजे वगैरे, तंबाखूच लावली पाहिजे आणि पाणी मागे, कारण त्याचा व्यापार, त्याचा फायदा होता. तसं या आपला जो मुख्य मुद्दा आहे मग दक्षिण पूर्व आशिया, दक्षिण पूर्व आशियामध्ये इराण आहे, इराक आहे, अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, सौदी अरेबिया आहे, हे सगळे देश आहेत. आणि ह्या सगळ्या देशामध्ये तेलाच्या कच्च्या खाणी आहेत. आणि त्या तेलाच्या राजकारणावरून तिथं काय झालं, संघर्ष झाला. आणि म्हणून त्याला ऑइल डिप्लोमसी म्हणतात, तेलाची राजनीती. समजलं? हा असा हा नाही.